अंजनगाव खेळोबा गावामध्ये धनगर समाजानं आंदोलन पुकारलेलं आहे। या आंदोलनाच्या केंद्रस्थानी एक पुतळा आहे। शिवरायांचा पुतळा इतरत्र स्थलांतरित करा अशी मागणी तिथे धनगर समाजाकडून करण्यात येते आणि या निमित्तानं मराठा विरुद्ध धनगर अशा प्रकारचा संघर्ष तिथे होतोय। खेळोबाच्या मंदिराशेजारी शिवरायांचा पुतळा का? हा पुतळा परवानगी न घेता बसवल्याचा आरोपही केला जातोय। गावामध्ये हा संघर्ष सुरू झाल्याच्या नंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अंजनगाव खेळोबा इथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे। आमचे सहकारी प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी या निमित्तानं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी संवाद साधलाय। तालुक्यातील अंजनगाव खेळोबा हे तीर्थक्षेत्र अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे। धनगर समाजाचे श्रद्धास्थान आहे आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा जो वाद निर्माण झालेला आहे त्याकरता तो जो पुतळा आहे तो सन्मानाने दुसरीकडे स्थलांतरित करावा म्हणून लक्ष्मण हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी हे आंदोलन सुरू केले आहे। आपल्या समोर सर आहेत, आपण सरांना विचारतो। सर, नेमकं काय स्थिती आहे एकंदरीत आता? काय तुमची मागणी आणि काय स्थिती आहे सध्या? आमची मागणी ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं आता ज्या चुकीच्या जागेवर बसवलाय, जो धनगर समाजाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवलाय, तो सन्मानानं पावित्र्य राखून बाजूला स्थलांतरित करावा ही आमची मागणी आहे। गावात धनगर समाजाचा सरपंच आहे, त्यांनी 7 गुंठे जागा ठराव करून दिलेली। या सगळ्या गोष्टी टाळून धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असलेल्या खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा पुतळा का बसवला जातोय हा आमचा सवाल आहे। आणि मुख्यमंत्री महोदय रात्री अपरात्री बेकायदा म्हणजे धनगर समाजाच्या मनात दहशत निर्माण करायची आहे का? तुम्हाला इतर कुठलंच गाव भेटलं नाही? बरं, गाव भेटलं ते भेटलं, तुम्हाला इतर जागा भेटली नाही? ही आमची सत्व परीक्षा आहे। पण आम्हाला आमचा खेळोबा सद्बुद्धी देईल आणि महाराष्ट्राची जनता बघते। आमचं काही चुकत असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं। आमच्यावर लाट्या काट्या, आम्हाला जेलमध्ये टाकायचं असलं तर टाका, आम्हाला गोळ्या घालायच्या असल्या तरी घाला, पण आम्हाला न्याय पाहिजे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर। या विषयावर ओबीसी नेता मंगेश ससाणे काय म्हणतात तेही आता आपण ऐकणार आहोत। महाराजांच्या नावाने दहशत निर्माण करायची, आमच्या बहुजनांच्या मनामध्ये, आमच्या रक्तामध्ये, श्वासामध्ये शिवाजी महाराजांचं नाव आहे, आदर आहे। परंतु अशा प्रकारे असा पुतळा बसवायचा, तिथं खाली त्या मनोज जरांगेचा फोटो लावायचा आणि त्यानंतर मग धमक्या द्यायच्या, त्यानंतर मग म्हणायचं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करताय। हे आता एवढ्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रात चालू झालंय। हे अत्यंत खालच्या दर्जाचं घाणेरडं समाजकारण, राजकारण या मनोज जरांगे त्याची पिलावळ करते, याचा जाहीर निषेध करतो।